छान अशी बिर्याणी आपली रेडी झाली आहे. तर काय नसतं बरं का, आणि गोळी नुसते चुन करायला लागतात. बिर्याणी करायची सोपी आहे पण टाइम खूप लागतो. तर परत मी हे व्हेजसाठी वापरणार नाही. हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात सगळे? माझ्या या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. चला तर म्हटलं आज आहे ना, या झाडांच्या सहवासामध्ये ना तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारूयात. कारण आहे ना, मला एवढं भारी वाटतंय ना गॅलरीमध्ये येऊन बसायला आजकाल. कारण सभोवताली सगळी ही हिरवळ झाडं दिसतात. असं वाटतं की कुठेतरी गार्डनमध्ये आले किंवा कुठेतरी असं झाडाच्या सावलीमध्ये बसले. कारण जरा जास्तच बोलते पण असो. तर एवढं भारी, म्हणजे पहिल्यांदाच माझ्या गॅलरीमध्ये मी एवढी झाडं बघते. आणि आता ही झाडं काही ते जास्त दिवस नसणार आहेत, कारण आहे ना गावाकडे घेऊन जाणार आहे आम्ही. पण म्हटलं जोपर्यंत इथे आहेत तर त्याचा थोडासा फायदा पण घेऊयात. आणि खरंच खूप भारी वाटते, म्हणजे चहा वगैरे प्यायचं म्हटल्यावरती थोडंसं निवांत बसायचं म्हटलं ना, तर या झाडांपाशी आलं ना असं एकदम फ्रेश वाटतं. किंवा एकदम असं आहे ना वेगळीच असं वेगळाच फील येतो. म्हणजे भारी वाटतं खूप, असं एकदम काय म्हणतात त्याला, प्रसन्न वाटतं, म्हणजे छान वाटतं. चला तर म्हटलं आज आहे ना, आता मुद्द्यावरती येऊयात आपण. तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. तर आता खूप साऱ्या ताईंनी मला कमेंट केली होती की ताई बिर्याणीची रेसिपी शेअर करा, बिर्याणीची रेसिपी शेअर करा, चिकन बिर्याणीची. म्हटलं चला आज बनवणारच आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करूयात. करता यामध्ये काय काय मेजरमेंट लागतं, काय काय लागतं, मी सगळं डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. आता सकाळी चिकन आणलं होतं ना, त्यामुळे मी अगोदरच त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं. मग ज्या वेळेस म्हटलं रेसिपी करायची त्यावेळेस बाकीचे सगळं टाकता येईल त्यामध्ये. तर मॅरिनेशनसाठी सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, हे कमी आंबट असलेलं दही लागेल आपल्याला. आणि काही मसाले लागतील. तर त्यामध्ये हा चिकन मसाला, बिर्याणी मसाला आणि गरम मसाला. तर हे 3 मसाले आपल्याला चिकन बिर्याणी करण्यासाठी लागतात. चालेल, पण आलं लसूण पेस्ट पण आपल्याला लागतं. त्यामध्ये ना मी आता हे खलबत्त्यामध्ये आलं लसूण बारीक करून घेतले आणि त्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली. आता हे सगळं मसाले, दही आणि आलं लसूण पेस्ट तर झालं. पण त्यासोबतच आपल्याला लाल मिर्च पावडर लागते. आणि हे लाल मिर्च पावडर आणि धने पावडर पण लागते. आता हे सगळं ह्यामध्ये ना चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं. आता मी यामध्ये हळद आणि मीठ टाकले, त्यामुळे मी काही सांगितलं नाही तुम्हाला, पण हळद आणि मीठ पण आपण त्यामध्ये टाकतो. तर चला पहिल्यांदा अगोदर आपण चिकन मॅरिनेट करून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे मसाले टाकून घेऊयात. तर ह्यामध्ये मी गरम मसाला टाकून घेतला. तर हा गरम मसाला, चिकन मसाला, आता येते ना मी अर्धा किलोचं चिकन घेतलेलं आहे. त्यामध्ये 5-5 रुपयाचे जे मसाल्याच्या पुड्या असतात ना, जे छोटे छोटे मसाल्याचे पाउच असतात ना, ते मी यामध्ये टाकून घेते. असा बिर्याणी मसाला. आता ह्या 2 मसाल्यापेक्षा ना, गरम मसाला आणि चिकन मसाल्यापेक्षा बिर्याणी मसाला थोडासा जास्त टाकायचा. कारण आहे ना बिर्याणी असल्यामुळं बिर्याणी मसाला थोडासा आपल्याला जास्तच टाकावा लागतो. तर ते मी 5 रुपयाची पुडी टाकते. आणि त्यामध्ये ना आता माझ्याकडे पहिला पण शिल्लक आहे थोडा. पहिला पण शिल्लक होता, मग त्यातलाच आहे ना मी हा थोडासा आणखी बिर्याणी मसाला टाकते. म्हणजे जवळजवळ 10 रुपयाच्या जे पुड्या असतात ना, तेवढा मसाला त्यामध्ये टाकून घ्यायचा. आता पहिला हळद तर टाकली आहे, तरी पण आहे ना मी थोडीशी नॉर्मल किंचितशी हळद टाकते. आणि धना पावडर, आता धना पावडर पण आहे ना ॲटलिस्ट 2 चमचे तरी टाकायचे ह्यामध्ये. आणि लाल मिर्च पावडर. लाल मिर्च पावडर आता जास्त तिखट नाही करायचं मला, त्यामुळे मी कमीच टाकते. तर आता यामध्ये मसाले तर सगळे टाकून झालेत आपले. ही जी आलं लसूण हे केली आहे ना मी, आलं लसूणची पेस्ट करून घेतली आहे ना, ती पण त्यामध्ये टाकून घ्यायची. आणि त्यामध्ये ना मी थोडंसं कोथिंबीर पण टाकली आहे ह्या पेस्ट करताना. आता थोडंसं ओबडधोबडच मी बारीक केलेलं आहे ते. यामध्ये आहे ना दही टाकून घ्यायचं लगेचच. जवळजवळ 3 चमचे दही टाकले. आणि अगोदर पण मी ह्यामध्ये मीठ टाकले, त्यामुळे ना सध्या थोडंसंच टाकते. जर लागलंच तर परत वरून टाकलं आणखी एक्स्ट्राचं. आणि हे ना व्यवस्थित हातानेच असं हे करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मी याला आहे ना कोळशाचं हे देत असते, दम देत असते. पण आता माझ्याकडे सध्या इथं कोळसा नाही आहे, त्यामुळे मी आता डायरेक्ट अशीच बनवणार आहे. थोडीशी धुरकट फ्लेवरचे पण छान होते, त्यामुळे मी त्यामध्ये कोळशाचा थोडासा दम देत असते. इथे चिकन मॅरिनेटला मी ठेवून देते. तोपर्यंत आहे ना
तांदूळ वगैरे भिजायला घालून ठेवते आणि हे पण करते, बरिस्ता, कांद्याचा बरिस्ता पण करून घ्यावा लागेल आपल्याला. कारण आहे ना याच्यामध्ये ते बरिस्ता करताना जे तळेल तेल आहे ना त्यामध्ये ह्यामध्ये पण टाकायचं आपल्याला. आणि कांदा जो बरिस्ता असतो ना तो बिर्याणीसाठी पण लागतो. चला तर मग लगेच आता त्याची पण प्रोसेस मी करून घेते. किलो चिकन घेतले ना तर त्यासाठी अर्धा किलो तांदूळ घेणार आहेत. हे ना एक किलोपेक्षा कमीच आहे. तर हा मोठा बिर्याणी राईस असतो ना तो घ्यायचा आहे आपल्याला. आता इथे मी जवळजवळ अर्धा किलो घेते. तर काय नसतं बरं का, आणि एकदा आपलं चेक केलेलं बरं. तांदूळ भिजायला घालते मी अर्धा किलो तांदूळ. आणि थोड्या वेळ अगोदर भिजायला घातलं तांदूळ पण लगेच शिजतो, त्यामुळे ना थोडासा भिजायला घालायचा अगोदर. तर आता इथे ना मी तांदूळ भिजायला घातलाय. आता साईडला ठेवून देते आणि पटकन बरिस्ता बनवायला घेते. बारीक बारीक असं आहे ना आपण बरिस्त्यासाठी कांदा कट करून घेऊयात. आता बरेच जण आहे ना ही कांदा अगोदरच कट करून आहे ना उन्हामध्ये ठेवतात. आता त्याच्यामुळं काय होतं मला काही एवढं माहीत नाही, पण तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. पण मी तर डायरेक्टच कट करते आणि डायरेक्ट तळून घेत असते. त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली ना तेल तळताना की कांदा हा पण बरिस्ता लगेचच रेडी होऊन जातो आपला. आणि कलर पण छान येतो असा गोल्डन ब्राऊन कलर. एकदम असा छोटा छोटा बारीक नाजूक असा कांदा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे तळायला पण आपल्याला त्रास होत नाही आणि लगेचच होऊन जातो, म्हणजे लगेच तळतो. कांदा ना नाकातून आणि डोळ्यातून नुसतं पाणी आणत असतो, एवढा तिखट कांदा आहे ना. आणि आजकाल असं झालं की कांद्याशिवाय कुठली भाजीच होत नाही, प्रत्येक भाजीमध्ये कांदा पाहिजे असतोच. तर आता कढईमध्ये ना मी तेल गरम करायला ठेवलंय. आता ह्याच्यामध्ये थोडंसं जास्त तेल घेतलं तरी चालेल, कारण आहे ना आपण भाजीसाठी तेच तेल यूज करणार आहे. म्हणजे ज्यावेळेस बिर्याणी कराल ना आपण त्यावेळेस आहे ना तेच तेल टाकणार आहे. त्याच्यामुळं जास्त टाकलं तरी चालेल, काही खराब होत नाही तेल ते. चला मस्त हा कांदा आपला, मस्त असा कांदा आपला कट करून झालेला आहे. आणि इकडे तेल पण तापले. चला पटकन त्यामध्ये ना बरिस्ता बनवून घेते. आणि कांदा कट करताना जेवढं डोळ्याला पाणी येत नाही ना तेवढं पाणी ना कांदा परतताना येत असतं. म्हणजे असं डोळे नुसते चुनचुन करायला लागतात. आता गेल्या वेळेस मी एकदा बिर्याणी बनवलेली ना, त्यावेळेस एका ताईंनी मला कमेंट केली होती की बाबा कांदा खूपच करपलाय. म्हटलं चला यावेळेस आहे ना जरा थोडीशी काळजी घेऊयात, व्यवस्थित फक्त कांद्याकडेच लक्ष देऊयात. काय करायचं म्हटलं की माझं ना मल्टीटास्किंग चालू असतं. तिन्ही गॅसवरती कढई असतात, एकीकडे एक असं चालू असतं, कारण त्याशिवाय पण काम आवरत नाही. आता ना आपला बरिस्ता मस्त असा रेडी व्हायला लागलाय. कलर पण आहे ना एवढा मस्त आलाय ना त्याला. आणि हा बरिस्ता आहे ना असा कच्चा खायला पण छान लागतो. तर आहे ना थोडासा गॅस कमी जास्त करत करत आहे ना असा मस्त बरिस्ता तळून घ्यायचा. तुम्हाला दाखवते तर हे बघा किती छान असा कलर आलाय ना बरिस्त्याला, मस्त तळलाय. हे काढून घेते लगेचच, कारण लगेच काळा पडतो मग थोड्या वेळात. वाव, बरिस्ता मस्त झालाय क्रंची, खायला पण छान लागतो. आवाज आलाच असेल तुम्हाला कुरकुर. आता तोपर्यंत बाकीचा बरिस्ता रेडी होतोय. तोपर्यंत हे काजू पण मी कट करून घेते, कारण गार्निशिंगसाठी लागतात थोडे. बरिस्ता खातात छान लागतो, कुरकुरीत झाला. झाला तर हे टाकायचं एवढं सगळं आणि काजू. कांदा भाजल्यावरती गोडच लागतो ना. तर आता हे कांदा तळलेलं तेल आपण आहे ना हे बिर्याणी जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्यामध्ये टाकू. आणि त्यातलंच आहे ना थोडासा बरिस्ता आहे ना मी यामध्ये पण टाकते.
घेते मी, कारण हे नी आणखी अशी आपल्या बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट येते. आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते. झाकून ठेवते. आपल्याला काजू पण हे करून घ्यायचं, तळून घ्यायचा आहे थोडासा, कारण गार्निशिंगसाठी लागतो तो. आता इकडे काजू तळून होतोय तोपर्यंत आहे ना, मला थोडीशी ग्रेव्ही बनवायची आहे. त्यासाठी हा कांदा चिरून घेते. तर मी डायरेक्ट ह्यातच परतून घेणार आहे. आता इकडे ना काजू पण छान असं मी तळून घेतलाय. पोळायची दाट शक्यता आहे, कारण आहे ना. तर आता इथे आपला कांद्याचा बरिस्ता रेडी झालाय. काजू पण तळून घेतलेत. आता मी ना बिर्याणीमध्ये टाकायला थोडीशी एक ग्रेव्ही, म्हणजे त्यामध्ये ना ग्रेव्ही थोडीशी राहावी बिर्याणीमध्ये, म्हणून आहे ना थोडासा एक मसाला पण बनवत असते. सिंपल आहे. त्यामध्ये फक्त कांदा, टोमॅटो आणि काजू टाकत असते, थोडेसे तीळ टाकत असते. म्हणून थोडीशी ना ग्रेव्ही पण अशी दाटसर बनते बिर्याणीची. मग आता त्याची तयारी करायला घेतली अगोदर. आणि खरं सांगू का, बिर्याणी करणे ना एवढा अवघड नाहीये. तर आता यातलं तेल मी काढून ठेवते थोडंसं, कारण लागणार नाही एवढं, पडायची भीती वाटते. तर यात आहे ना, यात थोड्याशा तेलामध्ये कांदा परतून घेते. हा त्यातच काजू पण टाकून घेते थोडे. आणि ग्रेव्हीसाठी आहे ना, म्हणजे ग्रेव्ही थोडीशी दाटसर होण्यासाठी मी त्यामध्ये ना थोडेसे ना तीळ पण टाकत असते. म्हणजे कशी ग्रेव्ही अशी मिळून मिसळून येते थोडीशी. कांदा, काजू, टोमॅटो आणि तीळ हे सगळे ना मी असं काही परतून घेते तेलामध्ये थोडंसं. मध्ये ना पाणी घेतलंय मी. त्यात थोडंसं लिंबू पिळते. शिवांग मध्ये मध्ये करू नको. थोडासा यामध्ये ना तमालपत्र पण टाकून घ्यायचं. काळी मिरी आणि लवंग पण त्यामध्ये थोडीशी टाकून घ्यायची, म्हणजे भाताला आहे ना असा मसाल्याचा वास लागेल असं. चवीपुरतं मीठ. इकडे पाणी उकळतंय भातासाठीच, तोपर्यंत आहे ना आपण हा मसाला पण लगेचच बारीक करून घेऊयात, कारण तोपर्यंत थंड झालेला आहे मसाला. म्हणजे एकदा चिकन शिजवून घेतलं की तोपर्यंत राईस पण होतोय आणि लगेच लेअरिंग पण देऊ शकतो आपण त्याला. पाणी टाकून बारीक करायचं, म्हणजे ना असं व्यवस्थित सगळं मिक्स होतं त्यामध्ये. तर मसाला छान असा बारीक झालेला आहे. आता कढईमध्ये काय करायचं माहितीये का, आता एका साईडला कढई ठेवायची. बिर्याणी करायची सोपी आहे, पण टाइम खूप लागतो. खायला लागल्यावरती टेस्ट मात्र एक नंबर असते. तर इकडे ना कढई आपली तापली आहे. त्यामध्ये कांदा भाजायला जे तेल घेतलं होतं ना मी तेच वापरते. इथं कढईमध्ये टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये हा पहिल्यांदा आपण मसाला अगोदर परतून घ्यायचा. कुकरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला असा अडकून बसतो ना, काढताच येत नाही व्यवस्थित. इकडे पाणी उकळायला लागले. ह्यामध्ये ना हा तांदूळ मी टाकून घेते. आणि बिर्याणीला ना भांडी पण खूप लागतात, मात्र बिर्याणी खायला टेस्टी लागते बरं का. तर इकडे मसाला परतून झालेला आहे. तर त्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण टाकून घ्यायचं आणि परत एकदा परतायचं व्यवस्थित. घेते सगळं. तर आता यामध्ये हे चिकन परतून घ्यायचं व्यवस्थित. तर आता हे चिकन परतताना आहे ना थोडासा तुपाचा फ्लेवर यावा म्हणून आहे ना मी त्यामध्येच तूप टाकते थोडंसं. आणि चांगलं शिजवून घेते अगोदर हे.
तोपर्यंत आपला राईस पण इकडे रेडी होतो. आता हे चिकन शिजेपर्यंत त्याला मॅरिनेट केलेलं असतं ना, त्यामुळे चिकन पण लगेचच असं शिजून निघतं, व्यवस्थित शिजतं. ह्याला पण काही थोडं सुद्धा राहू द्यायचं नाही, सगळं घ्यायचं, खवळून घ्यायचं पाण्याने व्यवस्थित. त्यामध्ये टाकायला पण होतं आपल्याला. झाकून ठेवतो थोडा वेळ, म्हणजे व्यवस्थित जरा पाणी सुटेल त्याला. तरी ते मस्त असं तेल सुटले चिकनला, जायला लागले चांगलंच. आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं, म्हणजे व्यवस्थित सगळं चिकन शिजून जाईल. तर यामध्ये ना भात काढून घ्यायचा, म्हणजे पाणी खाली ना थोडंसं असं पाणी जायला असं ठेवायचं, चाळणी वगैरे, म्हणजे त्यातून आहे ना पाणी सगळं असं निघून जातं, काहीच राहत नाही पाणी, आणि वाफ पण निघून जाते. आता ह्यामध्ये जे मसाले असतात ना, ते काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता, किंवा बरेच जण काढत पण नाहीत. हे बघा, चिकननी इथे ना छान असं पाणी सोडले. किती पांढरा शुभ्र असा भात बनलाय ना हा. किती मस्त असं चिकन. आणि हे चिकन आहे ना, हे आता जे बनवले मी बिर्याणीसाठी, हे असं खायला पण छान लागतं बरं का. तर आता चिकन आहे ना छान शिजले. आता ते लेअर लावून घ्यायचे. तर लेअर लावायला बिर्याणीचे माझ्याकडे 2 भांडे आहेत. एक आता मातीचं एक आहे, आणि एक आहे ते खूपच मोठं आहे, त्याच्यामध्ये ना ही बिर्याणी खूपच छोटीशी होईल. त्यामुळे मी आता आहे ना डायरेक्ट या मातीच्या भांड्यामध्ये बिर्याणी लेअर करून घेते. ते पहिल्यांदा भाताचा लेअर लावून घेते मी, म्हणजे कसं चिकन खाली चिकटणार नाही ना. चिकनसाठी वापरले, तर परत मी हे व्हेजसाठी वापरणार नाही बरं का. आता परत ज्यावेळेस मला कधी चिकन करायचं असेल ना, त्यावेळेस मी फक्त हे यूज करणार आहे. तर इथे पहिला लेअर मी भाताचा लावून घेतलाय. त्यामध्ये ना हा चिकनचा लेअर लावून घ्यायचा. यार, चिकनची ग्रेव्ही जी झाली आहे ना बिर्याणीसाठीची, एकच नंबर झाली आहे. नुसती आत्ताच तोंडाला पाणी सुटते माझ्या, एवढी मस्त झाली आहे. इथे चिकनचा लेअर लावून झालेला आहे. त्याच्यावरती आहे ना, वरती थोडीशी कोथिंबीर टाकते, थोडासा कांद्याचा बरिस्ता, आणि लगेच त्याच्यावरती ना एक भाताची लेअर लावून घेते. आता याच्यावरती कोथिंबीर टाकते. मी टाकू, अरे यार, कसुरी मेथी विसरलेच टाकायचे. आता सुद्धा राहू द्या, कसुरी मेथी पण टाकायची यामध्ये. आणि जो बरिस्ता केला होता ना, तो टाकून घ्यायचा वरून थोडासा. आणि हा तळलेला काजू, खूप सारं तूप. आता बिर्याणीला तर लेअर लावून झालेत. आता डायरेक्ट आहे ना गॅसवरती मी इथे ना आपण डायरेक्ट, आता तिथं मी तवा वगैरे काही वापरला नाही आहे. डायरेक्ट आहे ना गॅसवरतीच बिर्याणी दम द्यायला ठेवली आहे. कारण मातीचं भांडं असल्यामुळे ना, म्हणजे गरम लगेच, म्हणजे खूप वेळ लागतो गरम व्हायला. मग ते तव्यावरती ठेवा, त्याच्यावरती परत ते भांडं ठेवा, मग गरम व्हायला थोडासा टाईमच लागेल ना. त्यामुळे मी डायरेक्ट गॅसवरतीच ते बिर्याणी ना दम द्यायला ठेवले थोड्या वेळ. आता 5 ते 10 मिनिट ठेवेल फक्त, कारण चिकन वगैरे सगळं व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आपण. आणि मग आपली बिर्याणी खाण्यासाठी रेडी. तिकडे आपला आहे ना रायता पण रेडी झालेला आहे. आता बाकीचं सलाड वगैरे पण कट करून घेते लगेचच. तर मग आता आपली बिर्याणी पण रेडी झाली आहे, दम देऊन रेडी झाली. आता मी जास्त काही दम नाही दिलेला त्याला, पण तेवढ्यातून पण देऊन छान बनली असेल टेस्ट. सगळा स्मेल सुटला आहे सगळीकडे बिर्याणीचा. आणि कशी बनली आहे ती ही बघा. एवढी छान अशी बिर्याणी आपली रेडी झाली आहे. तर आता पटकन बिर्याणी वाढायला घेते, कारण आमच्या आहोंना भूक लागली. आता जेवायचा पण टाईम झालेला आहे. तिकडे मस्त असा बिर्याणी सोबत खायला ना थोडासा रस्सा बनवलाय, त्यासोबतच हा रायता. हां, हे एक राहिलं ना,
कांदा तो तर पाहिजेच असतो. आता मी बिर्याणी हे करायला घेते. मस्त झाली असे लेअर वगैरे, म्हणजे कलर एवढा असा आलाय, पांढरा शुभ्र कलर आलाय बिर्याणीला. आणि माझा एक प्रॉब्लेम सांगते तुम्हाला, बिर्याणी मला करता येते पण मला वाढताच येत नाही बिर्याणी. ते कशा तरी खालून आहे ना असे ते लेअर लेअर काढायचे असतात ना, तेच जमत नाहीत काढायला मला व्यवस्थित. चला तर मग छान अशी आपली बिर्याणी थाळी रेडी झालेली आहे. आणि ही बिर्याणी ना असं स्पूननी खाण्यापेक्षा आहे ना असं हाताने खायला आणखी टेस्टी लागते. चला मस्त बनली आहे, कधी खायला असं झालंय मला तर. चला पटकन संपून टाकतो. तर उद्या आहे गुरुपौर्णिमा. म्हटलं चला शिवांगच्या स्कूलमध्ये नेण्यासाठी ना एक कार्ड तयार करूयात. मग तरीच आमची इथे तयारी चालू आहे. आणि मुलांना अशा काही गोष्टींची सवय लावायची असेल ना तर आपल्यालाच पुढाकार घेतला पाहिजे. तर त्यामुळं पण मुलं थोडीशी इंटरेस्ट दाखवतात आणि करतात पण जसं काही पाहिजे तसं. आता इथे ना काही मदत करायची गरज पडली नाही मला. मी फक्त त्यासमोर बसले होते, त्याचं तो सगळं करत होता आणि फक्त कटिंगचं वगैरे तेवढं आहे ते मला करून द्यावं लागत होतं त्याला. आई काप सर्कल करायला इकडे लावतो ना. हाफ सर्कल इथे लाव केलं मी. आता हे कर, हे असं हाफ सर्कल लावायचे खाली आपण. नाही बाबा, हा दे त्याच्या खालून देतो मग. बरं दे. हेड कसा दिसतोय? पण नाही शिवांग, तो सेमच कलर एकाच वेळेस आहे ना हे द्यायचे नसतात कलर असे. सेम कलर सेम शेडचे नीट खाली जातो. सेम शेडचे कलर असतात ना, एका खाली एक द्यायचे नसतात. मध्ये त्याच्यात दुसरा कुठला तरी कलर द्यायचा असतो अगोदर. आणि मग ना ते मग त्याच्या खालून तो कलर चूज करायचा असतो. येस, दुसरा कलर त्याच्या खाली द्यायचा असतो नंतर. हो पिंक घ्या काय पिंक. कशी चिटकवायची माहिती आहे तुला? माहिती ते ना हे बघा असे असे माहिती मला खाली. त्यामध्ये स्पेस ठेव थोडंसं. माहिती थोडंसं वरती. इथं इथं असं असं. आता इथे ना त्याला जशी डिझाईन सुचेल तसा तो काढत बसला होता आणि खरंच एवढं छान असं कार्ड रेडी झालं होतं ना, तेही घरच्या घरीच. चला तर मग आजची बिर्याणीची रेसिपी त्यासोबतच शिवांगचं कार्ड कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आजसाठी एवढंच. बाय.